नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या रेल्वे अपडेट विषयीच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजपर्यंतच्या आपण रेल्वे अपडेटच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टप्प्यावरचं काम, मग ते पुलाचं असेल किंवा रेल्वे पटरीचं असेल किंवा बीड रेल्वे स्टेशनचं असेल, याबद्दलचे अनेक व्हिडिओ बघितलेले आहेत। परंतु आज आपण एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ पाहणार आहोत। या ठिकाणी आपण बघतोय की हे जे कामगार मंडळी आहेत ते टेक्निकल कामगार आहेत। या ठिकाणी हे मोजमाप घेण्याचं काम करणारी ही टीम आहे। हे बघतोय आपण अशा अनेक प्रकारच्या तांत्रिक आणि अतांत्रिक म्हणजेच कुशल आणि अकुशल अशा प्रकारचे काम करणारी भरपूर यंत्रणा सध्या बीड जिल्ह्याच्या या रेल्वेचं काम करण्याच्या कामामध्ये व्यस्त आहे। रात्रंदिवस चालू आहे आणि हे आपण समोर बघतोय की हे आहेत ज्याला रेल्वे पटरी फिट केली जाते ते सिमेंटचे ब्लॉक इथे स्टॉक हा येऊन पडलेला आहे बीडच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ आणि वेगवेगळ्या टप्प्यावरती रेल्वे पटरीच्या मार्गावरती नेऊन हे ढीग घातलेले आहेत। या ठिकाणी खूप मोठा स्टॉक येऊन पडलेला आहे। आता हे नेमके इथून उचलून रेल्वे पटरीवर कसे घेऊन गेले जातात, कसे नेले जातात, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हे आपण बघतोय क्रेन आहे। या क्रेनच्या सहाय्याने बघूयात कशा प्रकारे हे उचललं जातं आणि या मोठ्या या पटऱ्या ज्या आहेत या मोठ्या ट्रकमध्ये टाकून कशा प्रकारे नेल्या जातात ते आज आपण बघूयात। ही आहे या सिमेंटचे ब्लॉक वाहून घेऊन जाणारी मोठी गाडी आणि या क्रेनच्या सहाय्याने हे ब्लॉक या गाडीमध्ये कशा प्रकारे टाकले जातात बघूयात। या क्रेनला या साखळ्यांच्या सहाय्याने ते अशा प्रकारे ब्लॉक फिट केले जातात आणि नंतर उचलून हे ट्रकमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 ब्लॉक एकाच वेळेस त्या क्रेनच्या सहाय्याने उचलून ट्रकमध्ये ठेवले जातात। काही ठिकाणी 8 ब्लॉकचा संच आहे, काही ठिकाणी 7 ब्लॉकचा संच एकत्रित ठेवलेला आहे। मात्र सर्व ब्लॉक एकाच वेळेस उचलून या क्रेनच्या सहाय्याने आता बघूयात कशा प्रकारे ट्रकमध्ये नेले जातात। आता हे फिट करण्यात पूर्ण झालेलं आहे आणि आता एक क्रेन या ब्लॉकला उचलत आहे। अगदी माप तराजूप्रमाणे हे अलगद उचलून ट्रकमध्ये बरोबर टप्प्याटप्प्याने ठेवले जातात। वरती एक कामगार बांधव उभा आहे, तो त्याला व्यवस्थित वळण देण्याचं काम करतोय। आणि वरती ट्रकमध्ये ठेवल्याच्या नंतर हे ज्या साखळीने गुंतवलेले आहेत त्या साखळ्या परत मोकळ्या केल्या जातात आणि सिमेंटचे ब्लॉक तसेच ट्रकमध्ये ठेवले जातात। खाली या क्रेनच्या साखळ्या फिट करण्यासाठी एक कामगार बांधव थांबतो, एक कामगार बांधव ट्रकवरती थांबतो
आणि एक बांधव हे क्रेन चालवण्याचं काम करत असतात। अशा प्रकारे हे 3 कामगार बांधव मिळून या ट्रकमध्ये हे रेल्वेचे रूळ अंथरण्याचे ब्लॉक, सिमेंटचे ब्लॉक टाकण्याचं काम करतात आणि या ट्रकमध्ये भरल्याच्या नंतर हे चौथे ट्रक चालक बांधव हे ट्रक घेऊन जातात आणि ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी रेल्वेच्या पटरीवरती हे सिमेंटचे ब्लॉक नेऊन ठेवले जातात। आता हे पूर्ण ब्लॉक ट्रकमध्ये उतरून क्रेन मोकळे झालेले आहे। आता परत हे क्रेन चाललेलं आहे दुसरे ब्लॉक उचलण्यासाठी। बघायला आता खूप उंचावरचे ब्लॉक हे कामगार बांधव आता क्रेनला फिट करणार आहेत। कशा प्रकारे फिट करतात ते बघूयात आपण आता। खूप जोखमीचं आणि जबाबदारीचं हे काम आहे। या कामगार बांधवांच्या जीवाशी खेळणारं अशा प्रकारचं हे काम आहे। हे 8 ब्लॉक सिमेंटचे ब्लॉक ट्रकमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। ज़्यादा निकलने मत दो। राहिलेले दुसरे ब्लॉक हे कामगार बांधव या ठिकाणी फिट करत आहेत। हा देखील 8 ब्लॉकचा एक गठ्ठा आहे सिमेंटचा। खूप मोठमोठ्या लोखंडी साखळ्या आहेत। या साखळ्या हातोडीच्या सहाय्याने रेल्वे पटरीच्या ब्लॉकला फिट केल्या जातात आणि हे रेल्वे पटरी अंथरण्याचे ब्लॉक अलगदरित्या या क्रेनच्या सहाय्याने उचलले जातात। 14XW 10T 12T 14T अशा प्रकारचे वेगवेगळे पॉवर या मशीनमध्ये आहेत। एका बाजूची आता ही फिटिंग झालेली आहे, दुसऱ्या बाजूची फिटिंग हे बांधव आता करत आहेत।
आता हे उचललेले आहेत, ब्लॉक आणि ट्रकमध्ये ठेवले जात आहेत। अशा प्रकारे कौशल्याने हे ब्लॉक ट्रकमध्ये ठेवले जातात। तर मित्रांनो, अशा प्रकारे विविध यंत्रणेचा हातभार या बीडच्या रेल्वेच्या कामासाठी लागत आहे। आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना नमस्कार, जय हिंद, जय भारत।